धन्य धन्य बाजी प्रभुवीरा, हे धन्य धन्य बाजी प्रभुवीर, रणधुरंदर शूर बहादूर, तसा तो धगधगता अंगार, तसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार, दिवस असो वा असो अंधार. रण मैदानी लढे झुंजार जी जी, रण मैदानी लढे झुंजार जी 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 जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दीजोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिला. शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते. महाराजांनी हे जाणलं आणि शिवा काशीदला बोलवलं आणि म्हणाले, शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जाशील का? शिवा म्हणाला, होय महाराज, जातो की. आणि मग काय झालं? काय? रात्रीच्या पहिल्या प्रहरास गड उतरल्यास त्याच सुमारास शिवबा पालखीत बाजी संगती, शिवबा पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला राजा, राजानं गड राखिला जी जी चालला राजा, राजानं गड राखिला जी 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 जी. दोन दिशेला दोन पालख्या गेल्या. त्यापैकी एका पालखीवर सिद्धीच्या सैन्याने गराडा घातला. शिवाला पालखीतून बाहेर काढलं आणि सिद्धी समोर हजर केलं. तेवढ्यात बातमी आली, हुजूर हुजूर, शिवाजी भाग गया. सिद्धी उठला आणि म्हणाला, क्या? शिवाजी भाग गया? तो ये कौन है? सिद्धी कडाडला. त्याने त्याची तलवार म्यानातून बाहेर काढली आणि शिवावर धरली आणि म्हणाला, सच बता तू कौन है? शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला शिवा काशीद म्हणून आला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोया. हे भाग्य काय कमी आहे का? सिद्धी कडाडला. त्याची तलवार चाली गेली आणि शिवा संपला गेला. पण इथं बाजींनी गजापूरची खिंड गाठलेली. तेवढ्यात एक स्वार पत्र घेऊन आला आणि म्हणाला, बाजी गनिम आला बाजी. बाजी म्हणतायत, राजा तुम्ही लवकर इथून निघा. जे होईल ते होईल. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडाकडे निघा. आम्ही इथे गनिमाला अडवून धरतो. राजा म्हणतात, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलो. आता जे होईल ते आपण एक साथ मिळूनच सहन करूया. पण यापुढे काय प्रकार झाला? काय? उभा राहुनी बाजी खिंडीला, अहो रमा राघवा बाजी, विनवणी करी शिवबाला, अहो रमा राघवा बाजी. बाजी म्हणतात, राज तुम्ही इथून लवकर जावा. विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी गनिमाला खिंडीत अडवून धरेल. उभा राहुनी बाजी खिंडीला, अहो रमा राघवा बाजी, विनवणी करी शिवबाला, अहो रमा राघवा बाजी. तुम्ही सुखरूप इथून जावा, तोफ उडवावा तावा इशाऱ्याला, तुम्ही केला पाहिजे फडवाज विशाळगडाला. आलो आता जिद्दीला, मी ठार करतो सिद्धीला, अहो रमा राघवा बाजीचा ठावतो वार करतो मिठा तृष्ट शत्रूला, अनसत्य भामा जाण याच वक्ताला. त्यावेळेस ह्या घोडखिंडीच्या मातीत खूप मोठी लढाई झाली. बाजीने त्यांचं खूप शौर्य दाखवून महाराज गडावर पोहोचेपर्यंत आदिलशाही सैन्याला थोपून धरलं. रक्तानं भिजले बाजी, थांबाया होई नाराजी. बाजी लावली जीवाची बाजी, कधी पोचल तेथे गडावरी, राज शिवाजी जी जी, राज शिवाजी जी जी, राज शिवाजी जी 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 जी. बाजी ह्या विचारात होते, राजे गडावर कधी पोहोचतील, राजे गडावर सुखरूप पोहोचले असतील का. इतक्यातच एक गोळी बाजींना छातीत लागली. तर बाजी म्हणतात, राज तुम्ही गडावर अजून सुखरूप पोहोचले नाहीत. जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी या सैन्याला पुढे जाऊ देत नसतो. या हर हर
खूप बाजींना इतिहासात मृत्युंजय योद्धा सुद्धा म्हटलं जातं, कारण तोफेचे 5 बार ऐकू येईपर्यंत त्यांनी साक्षात यमराजालाही देखील थांबवलेलं. इतक्यातच एक आवाज आला, तोफेचा आवाज आला. धडा धडा आवाज कडाडला, धडा धडा आवाज कडाडला. घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण. बाजीने केले जीवाचे रान, जी 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 जी. बाजीने केले जीवाचे रान, जी 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 जी. राजा म्हणतात, धन्य धन्य ते बाजी. जर या घोडखिंडीची माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा. जर ह्यात सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. जर का या खिंडीला कान लावून ऐकले तर शब्द ऐकू येतील, हर हर महादेव. चूक भूल माफी करावी, रामी धरावी. कल्याण कवीचा हा छंद, कल्याण कवीचा हा छंद. वंदितो गुरुदेवानंद, वंदितो गुरुदेवानंद. गातो शाहीर आज वंदन है, जी 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 जी. गातो शाहीर आज वंदन है, जी 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 जी.